तर शिरोड्याकडून निवतीकडे येणारा रस्ता छोटा आहे, जरा हळू यावं लागतं. तर आम्ही चाललो आहे बोट राईडसाठी. स्पीड ब्रेकर आणि इथे शाळा आहे. हा आहे निवती बीच आणि इथे पण पार्किंग अवेलेबल आहे. तर पार्किंगचे चार्जेस 100 रुपीज आहेत. सध्या बोटिंगसाठी इथे नाही आहे, बोटिंग पुढून जावं लागतं त्या एंडला. तर जाऊया पुढे. पण इथे जर आलो पार्किंग चार्जेस आहेत. तर पोचलो आहे निवती बोट सेंटर. इथे वॉशरूम वगैरे पण अवेलेबल आहेत. पार्किंगची जागा आहे. पार्किंगचे चार्जेस आहेत इकडे 100 रुपये 4 व्हीलरसाठी. आणि बोटिंगचे आमचे झाले 600 रुपये पर हेड. तर आम्ही टोटल 12 लोक आहेत, त्यापैकी 3 लहान मुलांचे घेतले नाहीत त्यांनी. असे टोटल 6000 या बोटिंगचे झालेत. आणि हे करून तर लाईफ जॅकेट देतात बोटीमध्ये आणि आतमध्येच असतात. प्रत्येकाने घालून बसायचं कंपल्सरी आहे. तर आता निघालो आहे. अंदाजे 50 मिनटं ते 1 तास लागू शकतो. आणि तिथे मग पॉईंट बघायचे. वेगळा वेळचा अंदाजे 2 तास लागतील जाऊन यायला. आता एकदम भर मध्याह्न झाले, दुपारची वेळ. ऊन कडक आहे, पण इथे वरती हे ग्रीन शेड असल्यामुळे ऊन लागत नाही आहे. इथे छोटासा संगमसारखंच आहे आणि पर्यंत हे बॅकवॉटर्समधून सीकडे चाललो आहे. पाण्याचा रंग ॲक्वा कलर तर नाही आहे, पण हिरवट असा ग्रेइश हिरवट आहे. पाण्याचा कलर हलका हलका चेंज होत चालला आहे. आता डार्क शेड येत चालले. सो डेप्थ आपल्याला अंदाज येईल. थोडा वाईड अँगलमधून घेतो. सीन असं भारी आहे. आणि एकदम समोर खूप लांब दिसतं, एकदम छोटंसं दिसतं इकडे लाईट हाऊस. नक्की माहीत नाही, पण काही बोटी तारकर्ली देवबाग या साईडनी पण येतात वाटतं आहे, कारण ह्या त्या बाजूने आलेल्या बोटी. की तर जवळ पोचलो आहे. त्यांनी सांगितलं या बेटावर दुर्मिळ पक्षी आहेत. या पक्ष्यांचं नाव इंडियन स्विफ्टलेट असं आहे. समुद्राच्या खाली जरा पाणी कॅमेरा बुडवलं, जसं सूर्याची किरण अशी खालीपर्यंत पोचत आहेत. तर डेप्थ इथे जास्त नाही आहे. पक्षी दिसतात का माहीत नाही, पण फिश पण दिसत नाही आहेत. गेली सगळी फिश. की स्कुबा डायव्हिंग आली बोट आहे इथे. इथं तारकर्लीवरच आली असेल स्कुबा डायव्हिंगची. जे चार्जेस वगैरे माहीत नाही, ऑनलाईन बघावं लागेल. पण त्या बाकीच्या बोट्स त्याच बाजूने आलेत. फिश फिश आमच्या बोटीचा खालचा भाग दिसतोय. कंटिन्यू असे बसून राहू शकत
सांगत होते छोटे पक्षी जास्त बसत नाहीत, पाय वगैरे छोटे आहेत त्यांचे आणि सतत उडत असतात, खूप कमी वेळ बसतात ते. सो न्यूती रॉक्स बघितले, त्याच्यावरचे पक्षी पाहिलेत. शोधतोय मासे पाण्याखाली कुठे आहेत बघू, तर नाही दिसले यावेळेस, पण पुढे बघतो कुठेतरी. ओके, नेक्स्ट साईट लाईट हाऊस. एवढ्या फोर्समध्ये, एवढ्या स्पीडमध्ये पाण्याला हात लावला तर फोर्स किती आहे बघा. सांगितलं आम्हाला, मी वाटते ते बंदच आहे ते खूप दिवसापासून, कारण ते लाटा वगैरे वर यायच्या. मासे शोधूया. काय नाही दिसत आहे. तर यामध्ये 2 रॉक्सच्या मधून पण नेतात, आहे व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी करू शकतो इथे. न्यू लाईट हाऊस आहे. इथे गव्हर्मेंटचे माणसं असतात, काही महिने थांबतात आणि रोटेशनवर असतात. पावसाळ्यामध्ये 3 महिन्याचा स्टे असतो त्यांचा, कारण पाणी खवळलेलं असतं. तर सामान वगैरे चढवतात त्यांना, वरती राहण्यासाठी सर्व सोय आहे, पण पावसाळ्यात 3 महिने तिथेच असतात ते. फुल 360 व्ह्यू दाखवतो. मध्ये थोडं केव सारखं झालंय. एकदा ट्राय करू. फिश दिसतात का पाण्याखाली? ओके, दिसला तिकडे. लांब आहे थोडं, आहे तिथे एक. खाली थोडे आहेत ब्ल्यू कलरचे, थोडे पॉपलेट सारखे. या बाजूला खूप आहेत. फिश दिसतात इथे. कोरल सारखं झालं आहे, दगडांचे
आफाटी वगैरे तिथे त्यात असतील ब्रीडिंग करत. सो इथे भरपूर फिश आहेत, तर म्हणून स्कुबा डायव्हिंग वगैरे इथे जवळ करतात. इकडे मासे एकदम क्लिअर दिसत आहेत, पापलेट सारखे. पापलेटच असतील वाटतं, जवळून दिसायला पाहिजे एखादा. म्हातारीची चूळ जागा आहे ती हीच जागा आहे. हे बघा इथं सध्या समुद्र शांत आहे, तर जास्त दिसत नाही. पण आता जस्ट दिसलं ते एकदम बारक्या लाटेचं होतं. ओके, एकदम जवळून कोणता मासा आहे हा? एकदम जवळून दिसतोय, म्हणजे कॅमेऱ्याच्या खाली आहे. पण हे इंजिन चालू केल्याने मध्ये बबल्स येतात, त्यामुळे दिसत नाही परत. ऑलमोस्ट स्कुबा डायव्हिंग सारखाच व्ह्यू आहे. कोणता आहे? निमो मासा आहे, निमो. फाइंडिंग निमो मूवीमधला. म्हातारीची तिथून पाणी येतं. अंडर वॉटर मध्ये मच्छी आली.